नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान अर्थात की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत योजनेतील पुढील हप्ता कधी येणार आहे व कधी मिळणार आहे. शेतकऱ्यांना लागलेली मोठी प्रतीक्षा आहे की आता या पार्श्वभूमीवरती रोज नवीन यांच्या अपडेट रोज येत आहे. की आता नवीन बातम्या येत आहे. शासनाच्या माध्यमातून कुठल्याही योजनेच्या संदर्भात अपडेट दिलं जात नव्हतं आणि साहजिकच या योजनेचं की हप्त्याचं प्रतीक्षेत असलेले शेतकरी आहे त्या योजनेबद्दल वारंवार विचारणा केली जाते की एकंदरीत यापूर्वी जो हप्ता की अपडेट घेतलं जाते की बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पार पडलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती या हप्त्याचं वितरण होणं सध्या तरी शक्य नाही. परंतु अशाच महत्त्वपूर्ण अपडेट की 14 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीचा हा टप्पा पार पडत आहे. की यांच्यानंतर 15 नोव्हेंबर पासून राज्यात जे काही लाभार्थी पात्र होणार आहे त्याला सर्व लाभार्थ्यांच्या पडताळणी एकापेक्षा एक कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी किंवा इतर काही कारणास्तव अपात्र केले जाणार आहे व या लाभार्थ्यांच्या की RFT साईन करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहे. की आता रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर अर्थात की राज्य शासनापासून केंद्र शासनाला हा हप्ता वितरित करण्यासाठी एक यादी पाठवली जाते. मात्र पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी RFT नुसार FTO जनरेट केले जातात व प्रक्रिया पार पाडण्यासाठी 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात केली जाणार आहे. अर्थात की RFTO साईन झाल्यानंतर साधारणपणे 3 ते 4 दिवसात किंवा 5 दिवसानंतर ही पुढे FTO जनरेट होतं व FTO जनरेट झाल्यानंतर निधीची तरतूद झाल्यानंतर की आयोजित हा हप्ता वितरित केला जातो. की आता 15 नोव्हेंबर पासून RFTO सुरू झाले व 25 नोव्हेंबर पर्यंत हा हप्ता येण्याची वेळ लागू शकतो. तशा प्रकारचे अधिकृत अपडेट येणार आहे व माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच आहे. धन्यवाद.